सविस्तर बातमी ठाण्यातनं। कोरोनातून संपूर्ण देश आता सावरला असताना कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं देशासह राज्याची चिंता आता वाढवली। संपूर्ण राज्यामध्ये या नव्या व्हेरिएंटचे 24 रुग्ण आढळले आहेत, तर मुंबईमध्ये 13 तर ठाण्यामध्ये 1 रुग्ण आढळलेला आहे। या सर्वांवरती सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, त्यामुळे आरोग्य यंत्रणा चांगली सतर्क झाली आहे। कोरोनाचे सध्या वेगवेगळे नवीन व्हेरिएंट येत आहेत आणि त्याबाबत जास्त चिंता करणं किंवा घाबरून जाणं याऐवजी कोरोनाच्या नियमांचं पुन्हा एकदा पालन करा, असा सल्ला हा ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिलाय। याबाबत अधिक माहिती जाणून घेतली आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल यांनी। बघूया। हा जो कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आलेला आहे त्याच्यामुळे धोका वाढलाय, चिंता वाढली असं सांगितलं जात आहे, मात्र काय त्याची लक्षणं आहेत आणि नागरिकांनी कशा प्रकारे काळजी घेणं गरजेचं आहे? इतिहास आपण जर बघितलं तर आतापर्यंत जेही व्हायरसेस येतात, उज्ज्वली आपण जेव्हा सुरुवात झाली ती पॅन्डेमिक होती, जगभर त्याचं सगळं पसरलं आहे, पण तो हा आता एंडेमिकमध्ये कन्वर्ट होतो। आपण कुठलाही आजार जर बघितलं असणार, TB असेल, डेंग्यू असेल, मलेरिया असेल, तर ह्या गोष्टी आपल्याकडे किंवा स्वाईन फ्लूमध्ये येऊन गेला, ह्या गोष्टी आपल्याकडे वारंवार होतात। आता आपल्याकडे कोरोना येऊन गेला, त्याचा व्हायरस आपल्या कम्युनिटीमध्ये आहे, तो कधी इम्युनो कॉम्प्रोमाइज माणसांमध्ये झाला, त्याचं थोडंसं म्युटेशन्स होतात, मग नवीन व्हेरिएशन्स येत राहतात। त्यामुळे हे आता आपल्याकडे कोरोना जाणार नाही, आपल्याला कोरोनासोबत राहायचं। आम्ही तर तेव्हाही मेसेज ते देत होतो की आपल्याला कोरोनाबरोबर राहायची सवय लागायला पाहिजे। आताही काही प्रमाणात कोरोनाचे केसेस येतात, परंतु एवढं घाबरण्यासारखं नाही। आता औषध, कोरोनाबद्दलची माहिती आपल्याकडे आहे, मेडिसिन्स अवेलेबल आहे, आपण काय करायला पाहिजे दुनिया सगळ्या लोकांना माहिती आहे, सर्वसामान्यांना माहिती आहे काय काळजी घ्यायला पाहिजे। तर असं घाबरण्यासारखं नक्कीच नाही, परंतु आपण काळजी घेणं, दक्ष राहणं हे खूप महत्त्वाचं आहे। कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।